सगळ्यांना शुभ दुपार. संध्याकाळचे 4 वाजले आणि 4चं वातावरण पहा कसं आहे तर ढगाळ आहे वातावरण, असं उन्हात चमकून नाही राहिलं. काय केलं हो यानं? हा काय करू, ते खाली पडेल होतं, झटकलं वर ठेवलं. असं केलं का? इकडे निघला डवरा. कपडे नेऊन ठेवतो पहिले. वातावरण जरासं बदलेल वाटू राहिलं. पाऊस तर काही अजून आला नाही, पण याची शक्यता दिसू राहिली. बकऱ्या दिल्या आता सोडून. 4 वाजता बकऱ्या जातात रोज, आणि आज मी 4च्या पहिले उठली म्हणजे 3 वाजता, आणि तिला ठेवले याच्या खाली डाऊन आणि बकऱ्या दिल्या सोडून. आता संध्याकाळच्या कामाला सुरुवात झाली. काळा झाडून भरा लेंड्या, आणखी चटई काळा. असेच ठेवून दिले आताचे कपडे, नंतर घडा काढतात त्याच्या. गरम धक्क झाले कपडे. आज तर अजबच झालं, ना वारा ना पाऊस, फक्त लाईटच डिम. का पावसाचे संकेत आहेत का हे काय माहिती. बकऱ्या सोडून दिल्या आणि सगळी झाडझूड करून घेतली, पण आता पाणी मारायचं राहिलं. बकऱ्या याच्या पहिले पाणी मारायला लागते, म्हणजे बकऱ्या येतील, म्हणजे बकऱ्या ये लोक ना सगळं पाणी सोकते. मस्त थंडगार बसायला होते त्याले, पण आता लाईटच नाही तर पाणी कुठून बाबा. लाईट म्हणजे हाय पण डीम आहे. आता डीम काऊन झाली त्याचं कारण तर मला काही माहीत नाही, पण बाहेरचे सगळे कामं झाले माझे. कपड्याच्या घड्या राहिल्या तेवढ्या करायच्या, आणि आता मस्तपैकी चहा ठेवला. लाईट दाखवलं तुम्हाला, लाईट हाय पण डीम आहे. आता लोक तर लाईटही लागत नव्हता, आता कसा मसा लागला, पण हाय तरी डीमच. आणि चहा ठेवला मस्त. आता चहा पिऊन घेतो, कपड्याच्या घड्या करून घेतो. ते लोक येतातच बकऱ्या. लाईट आली तर पाणी भरतो, नाही तर ड्रममध्ये पाणी हायच आपलं बकऱ्याले पाहिजेसाठी. अजून स्वयंपाक राहिला ना, आज मला पूर्णाच्या पोळ्या कराव्याशा वाटत होत्या, पण लाईटच्या ना आता काही करत नाही मी, कारण लाईटच नाही राहणार तर काय, कसा काय स्वयंपाक होणार आहे संध्याकाळचा. आणि सकाळची लाईट नसली तरी चालते, कारण का दिसते मग घरात. आणि तसं बी या घरात जास्त हे नाही, सगळी हे खिडकी पॅक करून ठेवली म्या. त्याला काचा विचा तर काही लावेल नाही, पण असं पृष्ठ लावेल आहे म्या, का धुळला पाणी येऊ नाही म्हणून. पण पावसाळ्यात एवढं वलं होते ते काललंय. चला या मग चहा प्यायले. बोलता बोलता तुमच्या संग चहा बी शिजला. चहा पिऊन घेतो. तुमच्या मच्छीचा आज व्हिडिओ काढतो मी. लय म्हणजे सगाल पैताना तुम्ही आवाजही देत नाही. आज जागेवर बसला काही आता आला आवाज देत नाही आलो लहान लहान खास लागतात. मटन नाही भेटला तर मच्छी खाऊ राहिला. अर्धा किलो नाही पाव मटन बंद झालं मला. नाही पाहिजे 2 तुमच्या इकडून टाक जा एक्स्ट्रा. तुमचा व्हिडिओ बनवून राहिली मी इकडे. मच्छी फेमस होईल ना, सगळ्या गावात घेतील ना. आमचं पूर्ण गाव फेमस आहे. पूर्ण गाव आहे त्यामध्ये टेन्शन नाही. एक टाका, ती चांगला टाका, मरेल नका टाकू, म्हणजे अशा उतरेल. पकडून आणतो आता काय डोकीत जो उतरेल नका टाकू. उचलेलं मासे घेणं नाही. घेऊन नाही म्हणजे उतरेल मासेच नाही ना त्याच्यात, तर काय. चला भाजीचा मेळ लागला संध्याकाळचा. सकाळचा लागला. हा 2 टाइम. आता पावभर मच्छीतच 2 टाइम होते, तर आता तर अर्धा किलो मच्छी झाली. पण 2 मासे असले की झालं. आणि आज सगळे कामं झाले होते. चहा बी घेतला आणि बसलो. मग ती बाहेर तर आला मच्छीवाला, थांबवला. मग ती सण लागली आता संध्याकाळची भाजीची सोय. चला मग आणखी जरा भर बसतो. आता बसाच लागते, बकऱ्या ये लोक. स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली मी. चुलीत गौऱ्या भरायला आणल्या, आणि भाजीचा तर मेळ लागलाच, तुम्हाला दाखवलाच मी. पण अजून बकऱ्या आल्या नाही. संध्याकाळच्या बकऱ्या लय लेट येतात, आणि मग अंधार होते ना. आज अशी तुझ्या घरातलं काही डीम आहे का?
उघडची आपली काऊन डीम झाली मग काही चढलं का त्याच्यावर कार्बन बिर्बन चढत असते आता या टायमात आमची अशी झकमक करून ना म्हणजे येते डीम येते काही फुल येते काही डीम येते काही फुल येते मस्त मीटिंग भरली होती मीटिंग काही मुळली आता किती वाकोड बसतील बाया बी आता मी एकटीच बसेल बकऱ्याची वाट पाय आणि इकडून घासू राहिली अर्चना फांडे आता गेलो मस्त मच्छी धुवून घेतली बाहेर एवढा अंधार पडला चाललाय आता घरातच तर अंधार दिसू राहिला आता आई घरी नव्हती म्हणून आईले इकडेच फोडणी द्यायला लावली असती मस्त रस्सा बनाव म्हटलं होतं पण आता आई तर घरी नाही आली आता तिला कांदा विंदा कापून देतो मच्छी करायला भिडून अजून मला स्वयंपाक राहिला चूल पेटवायची राहिली बस का एवढा कांदा चांगली कर जोशी चांगलीच करतो ना तसं आहे सांगायचं काही काम नाही चांगलीच करते ते म्हणून तर तिला करायला होतं मी मच्छीची भाजी तबाची किलो कुकडी गेलं बाकीच्या भाजीची गॅरंटी नाही घेत मी पण मच्छीची भाजी ते हुकवत नाही पाणी आणलं का नाही पाणी आहे आम्हाला मिरपूट मसाला आलाय का वास? याच्यावरच सर आता जास्त गॅसवर मी इकडून बसतो आणि पीठ चुरून घेतो हे मसाला हे तेल आणि मीठ हे पण पीठ चुरून घेतो. आता म्हणतात हळद बाई ते पाणी दूर फेक जो टोपलं इकडेच ठेवलं ते हा टोपलं इकडेच ठेवलं ते मस्त बनवली आईनं भाजी शिजूच तर देऊ राहिली पण एवढा फास्ट गॅस कर बाई मग तुझ्या मनानं मग जाऊ दे ना वय सारते लोक गावानं जाते का वास वा रे वा भाजी तर झाली बाबा बनवून आता मस्त मच्छी शिजू राहिली आणि मी टाकून घेतो इकडे 2 फुलके आता आईनं भाजी करायला ना मी बाहेर चूल पेटवली पिलं डावून ठेवले डाल्याखाली आणि बकऱ्या आज लय उशीर आला बकऱ्या आज लय उशीर आल्या होत्या तर त्याले अलपच राहिला होता मच्छीच्या नादात लावायचा त्याला अलपही लावून दिला आता चूल पेटायला तर काही पर्याय नाही तर म्हटलं मग अलप लावा पिलं डावा आणि भाजी तर इकडे बनेलच आहे आणि एक बार का हे झालं भाजी झाली का मग फुलक्याचं काही टेन्शन नाही फुलके भातच टाकतो आणि संध्याकाळचं जेवण असते मला लई 11 वाजता त्याच्यानं मग चला एवढे फुलके टाकून घेतो मी आणि व्हिडिओ